तुमच्या पराक्रमाची दखल घेतली आहे आमच्या मिया अमीन हुजुरांनी। त्यामुळे त्यांनी खुश होऊन तुमच्यासाठी नजराणा पाठवलाय। गोमाजी काका जी अम्मींनी मारलेल्या त्या पहारेकरांच्या बायकांना बोलावून घ्या। जी त्यांना आधार द्यायला हवा, त्यांचं सांत्वन करून त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय पाहायला हवी। होय जिजाक्का। आऊसाहेब, परंतु त्या पहारेकरांसाठी आपण का म्हणून करायचं? ते तर आपल्या पदरी नव्हते। ते आपल्या पदरी नव्हते, पण त्यांनी आपल्या समोर शस्त्र खाली ठेवले। त्यांना आपले विचार पटले म्हणून त्यांनी प्रतिकार केला नाही, त्याचीच सजा त्यांना मिळाली। हो, परंतु शिवबा, मराठी मनगटात अफाट मर्दुमकी आहे, पण या मनगटाला आपल्या माघारी आपल्या कुटुंबाची ससेहोलपट होणार नाही हा जर विश्वास मिळाला ना, तरच हे मराठी मनगट आभाळाला गवश निघाले। राणीसाहेब, 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 मुजरा असावा। शास्त्री बुवा एवढ्या तातडीने आलात? राणीसाहेब, कालचा जो प्रकार घडला त्यानंतर ठरलेला मुहूर्त पक्का आहे ना? काही शंका? शंका म्हणजे काल घडलेली घटना वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली। राणीसाहेब, मला बी हेच सांगायचं होतं, पण जीभच रेटत नव्हती। जिजाक्का, लोकांमध्ये घबराट पसरली आहे। काय करावं आपण? गणपतीची स्थापना करण्याचा मुहूर्त मोहरा ढकलावा का? छे छे, असं कसं करून चालेल? आणि एवढ्यात मुहूर्त नाहीये। अहो, तुम्ही पंचांगण बघून सांगताय, पण जरा शिरवळकडे बघून सांगा। तो आमीन किती चिडलाय ठाव नाही वय। शास्त्री बुवा, पुढचा मुहूर्त काढा। बर, या या शंभूराजे या, हे घ्या, आधी तोंड गोड करा, घ्या। हो आबासाहेब, पण हे कशाबद्दल? शंभूराजे, पुण्यात मोठी आनंदाची घटना घडली। तुमच्या आऊसाहेबांनी पुण्याच्या वेशीवर वर्षानुवर्ष रोवलेली पहार उखडून टाकली। पहार कसली? खर तर आमच्या मनातला सल काढला। वा जिजा, मोठं कठीण होतं संभाजीराजे, पण राणी साहेबांनी करून दाखवलंच। सोपं नव्हतं ते। आता पुण्याचं रूप पलटेल। महाराज, या या पंत या, घ्या, तोंड गोड करा, आनंदाचा लाडू आहे, घ्या। महाराज, लाडवानं तोंड गोड होईल, घ्या। परंतु हातात कडू फरमान आहे। कसलं फरमान? फरमान आदिलशाहीचं आहे। पुण्यातली पहार निघाली, परंतु आदिलशाही दरबार खफा आहे। आपल्याला दरबारात हजर राहण्याचा हुकूम दिलाय। आबासाहेब, आम्ही येतो तुमच्यासोबत। संभाजीराजे, संभाजीराजे, हे बघा, सुलतान, बादशाह कोणीही असो, त्याची नियत कधी आणि कशी फिरेल हे सांगता येत नाही। म्हणूनच आम्ही येणार। संभाजीराजे, हे पहा, हे 4 ठिपके। हे ठिपके म्हणजे आम्ही, तुम्ही, तुमचे आऊसाहेब आणि शिवबा। हे 4ही ठिपके जोडले तर स्वराज्याचा चौक सजेल। दुर्दैवाने यातला एक ठिपका गळला तरी स्वराज्याची पताका मात्र निर्माण होईलच। पण एकाच वेळी
2 ठिपके गळले तर उरेल फक्त रेषा, आणि त्याला काहीच अर्थ नाही. हीच बाब आपण सगळ्यांनी कायम ध्यानी ठेवली पाहिजे. समजलं? आऊसाहेब, हे काय? तुम्ही अजून थाळा घेतला नाही? काय झालं आऊ? काही नाही. मुहूर्त पुढं ढकलावा लागला हे आवडलं नाही ना? तेच कारण असणार, किंवा मग आम्ही ती पहार काढली याचा आबासाहेबांना काही त्रास होऊ नये म्हणून तुमची तगमग सुरू आहे का? तुमची जर एवढी तगमग होणार असेल तर हे सगळं आपण का करतोय आऊ? आपण इतरांसारखं सुखी का नाही राहू शकत आऊ? कारण तुमच्या आबासाहेबांनी आमच्या डोळ्यात पेरलेलं स्वतंत्र राज्याचं स्वप्न, आमची तगमग होते ती त्यासाठीच शिवबा. हे स्वप्न पूर्ण करणं किती कठीण गोष्ट आहे. आऊसाहेब, जशी पहार काढली तसंच हेही जमेल. जमायलाच हवं शिवबा, हे जमलंच पाहिजे. आमच्यासाठी महाराज साहेब थोर, त्यांचा स्वतंत्र राज्याचा विचार थोर. कितीही हाल अपेष्टा होऊ देत, त्यांचं हे स्वप्न पूर्ण करायचंच. त्यांचं हे गगना एवढं स्वप्न पूर्ण झालं ना की आम्ही डोळे मिटायला मोकळे. आऊसाहेब, शिवबा, आम्ही तुम्हाला वचन देतो, तुमचं आणि आबासाहेबांचं हे स्वप्न आम्ही पूर्ण करणार. पंत, राणीसाहेबांनी पुण्याच्या वेशीतील पहार उखडून फेकले. हे कृत्य आदिलशहाच्या जिव्हारी लागलं असणार. कदाचित त्याचाच जाब पुसेल तो. बघूया, घोडा मैदान जवळच आहे, कळेलच उद्या. आम्हाला सोनोपंत एका गोष्टीची मात्र काळजी वाटते. राणीसाहेबांनी पुणे वसवण्याचं जे कार्य हाती घेतलंय त्यास खेळ तर बसणार नाही ना. एवढ्या मेहनतीने आम्ही हा पट रचू पाहतो आहोत, त्यात अडचण तर येणार नाही ना. महाराज, राणीसाहेबांनी सावधपणे पावलं उचलायला हवीत. पटावरची चाल अशी असावी की त्याचा सुगावा अमीनला लागता कामा नये, नाहीतर ती गडबड ठरेल आणि गडबडीचं ठिकाण आदिलशाह ठरवेल. विजापूर की पुणे? आले राणीसाहेब. काय झालं? राणीसाहेब, ठकार शास्त्री, तुम्ही एवढ्या रात्री इथं पाटलांच्या वाड्यात? यावं लागलं. आणि हे असं पाटावर काय झाकलेलं आहे? हा कसबा गणपती इथे आणण्याची काही वजह?
आपण एकदा शेवटचं दर्शन घ्या. आपण दर्शन घेतलं की या मूर्तीचं मी विसर्जन करणार आहे. कारण परवाचा मुहूर्त चुकला की चुकला. दुसऱ्या कुठल्या मुहूर्तावर गणपतीची प्राण प्रतिष्ठापना केली तर अनर्थ होईल. येतो. थांबा. काय झालं राणीसाहेब? शेवटचं दर्शन घेणार का? नाही, आम्ही असं दर्शन घेणार नाही. आम्ही दर्शन तेव्हाच घेऊ जेव्हा गणरायाची प्राणप्रतिष्ठापना कसब्यात करू, ठरलेल्या मुहूर्तावरच. ठकार शास्त्रींच्या वाड्या शेजारी असलेल्या मंदिरात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना होईल. गणपती बाप्पा. आइए शहाजीराजे आइए. कैसा है मिजाज शरीफ? आपली दुआ आहे पाठीशी, आणि ती आहे म्हणूनच आम्ही एक एक मुलूक जिंकत आहोत. वो सब छोड़िए शहाजीराजे, ये कहिए पूना में क्या चल रहा है? पूना में क्या हुआ? बगावत. भगावत? और वो भी हमारी जागीर में? जागीर आपकी है शहाजीराजे, सल्तनत तो हमारी है. जी बादशाह सलामत. तो फिर वहां हमारे खिलाफ बगावत क्यों? हमें समझ में नहीं आ रहा आप क्या कह रहे हैं. आपसे किसने ये मुझे कुड़ी है? मैंने. शाहजीराजे, हमारी शाही पहाड़ उखाड़कर फेंकने की गुस्ताखी की है उसने. बगावत की आग को हवा दी है उसने. तौबा तौबा. वजीर आलम ये क्या कह रहे हैं आप? वजीर सल्तनत सच कह रहे हैं शहाजीराजे. शाहजीराजे, वो आपकी बीवी थी, इसलिए बादशाह सलामत ने उन्हें बख्श दिया है. नहीं तो आज हमारी कैद में सलाखों के पीछे होती. राजे, समझा दीजिए, औरत जात को घर के चार दीवारी में ही रहना चाहिए. घर के चार दीवारों के बाहर आने वाली औरत को बच्चात औरत कहते हैं. जुबान पर काबू रखे शहाजीराजे. राणी साहेबांबद्दल अनापशनाप बकाल तर जहन्नुमास पाठवू. गुस्ताखी माफ हुजूर. शाहजीराजे, आदिल शाह बादशाह के सामने आदिल शाही सल्तनत के वजीर पर तलवार रोकने की गुस्ताखी की है आपने. आपकी किस्मत अच्छी थी, बादशाह सलामत सामने है, इसीलिए बच गए हम. वरना शाहजी की म्यान से निकली हुई तलवार बिना प्यास बुझाए म्यान में नहीं जाती. मुस्तफा खान. शाहजीराजे, हम वजीर सल्तनत है आदिल शाही के. और हम कौन है? फर्जंद है. मतलब जानते हो? राजपुत्र, शहजादा, समझे? और दूसरी बात, हमारे रगों में जो खून दौड़ता है उसमें औरतों का सम्मान करने का संस्कार है जो तुम में नहीं है. या बुढ़े अदब राखली जाइल. शाहजीराजे, मुस्तफा खान. शहाजीराजे, अपने आप को संभालिए, जज्बात पर काबू कीजिए. गुस्ताखी माफ हुजूर. जो हुआ सो हो चुका शहाजीराजे, लेकिन हम चाहते हैं कि इसके आगे से आदिलशाही फरमान और हुक्म की तामील हो. और रानी साहिबा से भी कहिए कि वो अपने दायरे में रहें, आदिलशाही सोच का सम्मान करें. जी बादशाह सलामत. इजाजत.
इजाजत। मुस्तफा खान मतलब बादशाह पे दिल कुर्बान। हुजूर आला, गुरूर देखो। वजीर सल्तनत थोड़ा दिमाग से काम लीजिए। शाहजी को हम खोना नहीं चाहते। लेकिन हुजूर, कुछ तो करना पड़ेगा। सही है, लेकिन वजीर सल्तनत जो भी करना है वो अब अमीन करेगा। राणी साहेब, अहो ऐका, कशाला आपण स्वतःहून वारुळात हात घालायचा? बरं नाही ते. आम्ही वारुळात तर हात घालणारच आणि आत बसलेल्या भुजंगास बाहेर काढून त्याचा फळाही ठेचणार. अहो पण कशापायी विषयाची परीक्षा घ्यायची आपण? विषाचं कौतुक कोणास? हलाहल पचवणाऱ्या शहाजी राजांच्या पत्नी आहोत आम्ही. मान्य आहे, आम्ही ना कबूल नाही करत. फक्त गणपतीची प्रतिष्ठापना 1 हप्ता पुढे झाली तर देव काय रुसतोय होय? अहो देवाचं कार्य आहे, आपण मुहूर्त बघू आणि नंतर करू. त्या आमीनला जरा शांत होऊ द्या. तो भेकडपणा ठरेल. आम्ही पहार काढली म्हणून मुंडक्यांचा नजराणा पाठवतो तो आम्हास. त्याला काय वाटलं आम्ही घाबरून जाऊ? चुकीचा संदेश पोचेल बाजी काका. अहो पण तो आमीन देव कार्यात विघ्न आणेल. ते विघ्न अर्था बघेल. आम्ही मिया आमीनला बघू. म्हणजे 1 घाव 2 तुकडे. अहो ते खरं, पण थोडं सबुरीनं घ्यावं. बाजी काका, हे तुम्ही बोलताय? उभ्या मावळात ज्यांच्या तलवारीचा धाक आहे ते? नाही बाजी काका, आता काहीही होऊ द्यात, कितीही विघ्न येऊ द्यात, त्या विघ्नहर्त्या गणरायाची कसब्यात प्राणप्रतिष्ठापना होणारच. मग दवंडी द्यायची मागच्या वेळेसारखी? हो, दवंडी देत वाजत गाजत गणरायाला रावळात बसवायचं हे हमखास. हुजूर, हुजूर, क्या हुआ? क्यों चिल्ला रहे हो? विजापुर से आपके लिए नजराना आया है। बीजापुर से इस अमीन के लिए नजराना? एक चूड़िया और चोली दामन इस अमीन के लिए? नहीं, मारण्याआधी हा खलिता वाचा. खलीता? सुरमा अमीन, चूड़िया पहन लो और औरतों की तरह चोला पहनकर पूना में घूमो. शर्म नहीं आती तुम्हें? एक औरत के हाथ इतनी शर्मनाक हार. लानत है तुम पर, लानत. बीजापुर से दूर हो, नहीं तो अब तक तुम्हारा सिर काट दिया जाता. रहम, रहम पर वाले, रहम, रहम पर वाले, रहम. हुजूर, एक बुरी खबर है. बोलो. हुजूर, वो जीजाबाई गणपति का मंदिर बना रही है.
कुछ नहीं, खुश खबर है, खुश खबर। हिट बेहया बेमुरव्वत औरत, अब तुझे हम छोड़ेंगे नहीं। तेरी ऐसी इज्जत उछालेंगे, तेरी नस्लें तुझे कोसेगी। पुणे के हर चौराहे पर जीजाबाई की अस्मत का तमाशा पूरी आवाम देखेगी और देखने वाले की रूह कांप उठेगी। तवारीख में शैतान से पहले इसमें अमीन का नाम लिया जाएगा। महाराज, घात झाला. काय झालं पंत? महाराज, आपण विजापूर निघालात आणि दरबारातून अमीरला निरोप केला. कोणता निरोप? राणी साहेबांचा मुलायजा ठेवू नका म्हणून. तो त्यांनी कधी ठेवलाय? नाही महाराज, परंतु या वेळेला अमीरला कडक कारवाई करण्याची समज दिल्याचं समजतं. आणि यामागे मुस्तफा खान आहे. खर तर आम्ही तलवार त्याच्या मानेवर ठेवली, इथेच चुकलं. तिथेच गर्दन मारायला हवी होती त्याची. मुस्तफा खान, मुस्तफा आपल्यासाठी तो एक शाही घूस आहे, सदैव पोखरणारी, सतत बेळ पाडणारी. राणी साहेबांना सावधानतेचा खलिता लिहितो, पोचता करा. महाराज, केवळ सावध राहण्याचा खलिता पाठवून चालणार नाही. राणी साहेबांना परावृत्त करा. परावृत्त? कशापासून? राणी साहेब कसब्यामध्ये श्री गणराया विघ्नहर्त्याची प्राणप्रतिष्ठापना करणार आहेत. पंत, अहो ही तर मंगल घटना आहे. खरं तर आपण इकडनं कर्नाटकातून त्यांना सोन्याच्या दुर्वा पाठवायला हव्यात या मंगल प्रसंगी. हो महाराज, परंतु या मंगल प्रसंगी अमंगल घडायला नको. मतलब मिया अमीनला ही आयती संधी मिळेल. माफी असावी महाराज, परंतु जीवावर बेतू शकतं. पंत, महाराज, राणी साहेबांना आपण परावृत्त कराच. मुहूर्त कधीचा आहे? उद्याच. रात्रीतून स्वार पाठवा. उद्या मध्यान्पूर्वी तो पुण्यात पोहोचायला हवा. धाकलं राजा लयच साजरं दिसताय हो. माघारी आल्यावर टोपलीभर मिरच्यांनी नजर काढीन तुमची. अगदी आमच्या मनातलं बोललात. तर व आणि तुमची तयारी झाली का? हो, तुम्ही तयारी करा. येताय ना? आता हाय का? येणार तर. अहो, तुम्ही येण्या अगोदर त्या गणरायाचा शेजार होता आम्हाला. शेजार कसला? छुपा शेजारच म्हणायचा. पण तुम्ही आल्या आणि दडून बसलेला देव प्रकट झाला. पाटलीनबाई, पाटलीनबाई, पूजेचं साहित्य पाठवलं का? अहो, ठकार शास्त्री खोळंबलेत तिकडं. पाठवलंय. आणि निवेदाची तयारी कुठवर आली? बघितलं राणी साहेब, 2 दिवस कामालाच जुंपलंय मला. निस्ता पिट्टा पाडलाय. हे करा, ते करा, हे आवरा आणि ते आवरा. अहो, देव येतोय गावात, मंगलमूर्ती येते शेजारी. एवढं करायला नको का? का नुसतं पाटलीनबाई पाटलीनबाई म्हणून मिरवायचं? हा, चला आवरा. जी, निवदाची समधी तयारी झाली, पाठवते. राणीसाहेब, मी मोरू होतो. निरोप पाठवलं की या तुम्ही. आम्ही पुढे जाऊ मंदिरात. शिवबा सोबतच जाऊया. शास्त्री बुवा, काय शास्त्री, झाली का समधी तयारी? हो, सर्व गोष्टींची सिद्धता झाली आहे. आता सार अमंगल पर्व संपणार आणि मंगल पर्वाची सुरुवात होणार. एकदा का गणरायाची प्राण प्रतिष्ठा झाली की सगळी विघ्न दूर होणार. आता पुण्यात आनंदाबरोबर स्वानंदही नांदेल. तसंच घडावं शास्त्री बुवा. अगदी तसंच घडणार.
अहो घडणार घडणार. कसब्याचे जागृत देवस्थान आणि ती आलंय कसं आपल्या राणी साहेबांचा पदर धरून हट्ट करीत लढीवाळपणानं. खरं का नाही? हो, अगदी खरंय. तसं पाहिलं तर हा मोठा शकूनच. शुभ शकून म्हणा शास्त्री बुवा. चला, ही घटिका बुडाली. आता ही घटिका भरली की प्राण प्रतिष्ठा करायला मोकळे. तत्पूर्वी राणी साहेबांना बोलवून घ्या. बोलावणं पाठवलंय, येतच असतील जिजाक्का. आहा, तसं नग. त्या आमीनची माणसं येतील कदाचित मध्ये ढवाणा घालायला. त्याच्या अगोदर देवपाटावर बसले पाहिजे. हो हो, हा मुहूर्त चुकायला नको. पाटलीन भाई निवत पाठवून द्या लवकर. येळ नका लावू. तू इथं काय थांबलाय? ते वाजंत्री मंदिरात आलेत का बघ. काम कशी हारणाच्या गतीसारखी झाली पाहिजेत. चला लवकर. पाटलीन भाई वेळ नका लावू. तुम्ही आवरून घ्या सगळं आणि लगेच निघा. हुजूर तुम्ही? हाँ हम. मी आमीन. बर काही निरोप नाही, सांगावा नाही. अचानक पाटिल, बहती बयार है हम. हवा है, कहीं भी कभी भी आ सकते हैं, जा सकते हैं. तुम्हें कोई एतराज? नाही नाही. तो कुछ तकलीफ? तकलीफ कसली हो? बरं काय येणं झालं? नाही म्हणजे काय काम होतं? काम तो एक ही है, जीजाबाई. काय? तुम्हें कोई एतराज? झामरे पाटिल, पगड़ी का रंग बदल गया है तुम्हारे. चेहरे पे रुबाब आया है, घर सजाया है. क्या बात है जी? ये अभी अभी बदला है, शायद जीजाबाई आने के बाद, है ना? हाँ, मतलब नहीं नहीं. क्या नहीं नहीं? हमने सुना है वो औरत ऐसी है कि जुर्रत का जज्बा है उसके पास, हौसला है, और ऐसा हौसला जो आदिल शाही की लगाई पहाड़ उखाड़ दे. देखना चाहते हैं हम उसे. एक बुला लो. लेकिन वो कहो, उसे मिलने के लिए शिरवल से हम यहाँ आए हैं. बुलाओ. देखता हूँ. देखेंगे हम, तुम सिर्फ उसे बुलाओगे. उसे कहो मियां अमीन साहब आए हैं, जल्दी बुलाओ, वक्त नहीं है हमारे पास. जी. बाजी काका, मुहूर्त चुकला तर अनर्थ होईल. राणी साहेबांना लवकर बोलवा. राणी साहेब, घात झाला. आमीन बाहेर आलाय.
हमीद, होय, तुम्हाला भेटायचं म्हणतोय. आम्हाला भेटायचंय? जी, हो, खून उतरलाय त्याच्या डोळ्यात. आऊसाहेब, त्याचा इरादा ठीक नाही. हत्यार बंद हशम घेऊन आलाय तो. त्याचा आपल्याला घातपात करण्याचा विचार आहे. होय, अहो बाहेर कसं नसं बोलत होता. वेशीतली पार उकडल्यामुळं तर लय चिडलाय तो. काय करावं? जाऊयात बाहेर, बघूच काय करतो. तलवार आपल्या हाती आहे. शिवबा, सगळीकडे तलवार चालवायची नसते, कुठं बुद्धीही चालवायची असते. आम्हाला हे सहन होणार नाही. राग अविचाराला जाग करतो आणि अविचारामुळे आपण अडचणीत येतो. मग काय करावं? बाहेर जाण्या वाचून दुसरा मार्गही नाही. बाहेर तर आपल्याला जावंच लागणार आहे. पाटील, काय सांगू त्याला? त्याला सांगा आम्ही येतोय. और कितनी देर लगेगी? हुजूर, पाटिल, ये चापलूसी छोड़ो और जल्दी बुलाओ जीजाबाई को. वो आती होंगी. खामोश! क्या समझ के रखा है हमें? हा? तुम्हारी हिम्मत दिन ब दिन बढ़ती जा रही है. ये गुस्ताखी हम कतई बर्दाश्त नहीं करेंगे. जी हुजूर. नौकर हो हमारे, इस अमलदार में अमीन के नौकर हो ना? क्या समझा? तुम्हें क्या लगा क्या पूना में कुछ भी होगा और हमें पता नहीं चलेगा? नहीं नहीं. क्या नहीं नहीं? गणेश का भूत बिठा रहे हो और हमें पता नहीं चलेगा? तुम्हारी जरूरत इतनी बढ़ गई, मंदिर बनवा रहे हो और हमारे इजाजत तक की परवाह नहीं. भूल गए हमारा तोहफा, कटा हुआ सर. कुछ याद आया? जी हुजूर. तो देर क्यों हो रही है? आ क्यों नहीं रही जीजाबाई? आते होंगे. लड़के, कौन हो तुम? मी क्या क्या कर रहे हो? चल निकलो, जाओ. चेंडू, हा चेंडू पाटलांच्या परसदारात आला होता, तोच न्यायला आलोय. आम्ही डाव मांडलाय आबाधाबीचा. येत आहे का खेळायला? खामोश, निकलो यहां से, चलो जाओ. पाटिल, कब आएगी जीजाबाई? वो नहीं आएगी, अभी अमीन जाएगा.
राणीसाहेब एवढ्यात यायला हव्या होत्या. मुहूर्त टळून जाईल. गोमाजी, खरोखर राणीसाहेबांनी उशीर झालाय. खरं आहे तुमचं. नाही, पाटील वाड्यावर काही गडबड नाही ना? छा छा, गडबड कसली? नाही, तो आमीन काहीतरी खोरापत काढण्याच्या बेतात आहे म्हणून म्हणलं. गोमाजी, येऊ का जाऊ? बघतो का नाही आल्या. जिजाक्का येणार. त्यांनी शबूत दिलाय म्हणजे ठरलेल्या मुहूर्तावर त्या नक्की येणार. पण बाजी काका बघा, करा काहीतरी. मुहूर्ताची घटका भरत आलीये. हुजूर, 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 आज जाऊ नका, आज जाऊ नका. अहो, राणीसाहेब आहेत त्या, बरं दिसत नाही ते. रानी होगी तुम्हारी, रास्ता छोड़ो. हुजूर, मी तुमच्या पाया पडतो. हा, आज जाऊ नका. दूर हटो. हुजूर, हुजूर, हुजूर. हुजूर, हुजूर. कारभारी नाही माझी. पाटिल, तुम लाख छिपा कर रखो जीजाबाई को, लेकिन मैं आज उसे पकड़ कर रहूंगा. इस अमीन की नजर से एक चींटी तक बाहर नहीं जा सकती. ये औरत क्या है? जीजाबाई, बाहर निकाल. बड़ी सूरमा बनती है. अब हम आए तो चुप कर बैठी है. निकल बाहर. ए कायर महारानी, डरपोक जागीरदारनी, बाहर निकल. हमारे सामने पेश हो. हिक. हुजूर, हुजूर, ते तिकडे काहीच नाही. मी सांगतो, खरंच आत काही नाही. हम देखेंगे. सिपाहियों, घर का कोना कोना छान मारो. यही कहीं छुपे हो. बड़ी शेरनी बनकर घूमती है, लेकिन हमारे आने के बाद भीगी बिल्ली बनकर बैठी है. जाओ, जाकर ढूंढो उसे. हमारे सामने पेश करो.
जल्दी